सावित्रीबाई फुले रुग्णालयात घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय अशा प्रकारचा ही घटना आहे। ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या या रुग्णालयामध्ये NICU मध्ये बालकं ॲडमिट होती, AC बंद झाला, 3 दिवस तो बंद होता, त्यामुळे ती बालकं सेप्टिक शॉकने त्या ठिकाणी गेल्याचं त्यांच्या रिपोर्टमध्ये आलं आहे। आणि तिथल्या सगळ्या परिस्थितीमुळे सेप्टम म्हणजे फंगस किंवा व्हायरस याचा त्यांच्यावर प्रादुर्भाव झाला आणि त्यातनं त्यांचा मृत्यू झाला। एक प्रकारे महानगरपालिकेच्या निग्लिजन्समुळे या लहान बालकांचा खून केला आहे असं जर मी म्हटलं तर ते चूक होणार नाही। आणि म्हणून आम्ही आज हा मुद्दा लावून धरला आणि कडक कारवाईची मागणी केली। आता त्यांनी त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी सस्पेंड करू म्हणून सांगितलंय किंवा केलं असं सांगितलंय, पण अशा घटना महानगरपालिकेत वारंवार होत आहेत। देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका भ्रष्टाचाराने इतकी पोखरली आहे की त्यामुळे रोज कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये घटना होते। महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी हे पेंग्विनच्या नामकरण सोहळ्यामध्ये मशगूल आहेत आणि त्याच वेळी आमची बालकं मरतायत, अशा प्रकारची अवस्था पाहायला मिळते। त्यासोबत माध्यमातून जे काही व्हिडिओज पाहायला मिळत आहेत, मग कशा प्रकारे अधिकारी मुजोरी करतायत की आम्ही सांगितलं होतं का ॲडमिट करण्याकरता, किंवा समितीचे पदाधिकारी हे ज्या प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी करतायत हा सत्तेचा अहंकार आहे, इनसेन्सिटिव्हिटी, असंवेदनशीलता आहे। अशा असंवेदनशील लोकांवरही या ठिकाणी कारवाई केली पाहिजे। आणि खरं म्हणजे भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या महानगरपालिकेच्या संदर्भात खरोखर विचार करण्याची आवश्यकता असं माझं मत आहे। आज सभागृहामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, मंत्री श्री नवाब मलिक यांच्या उत्तरानंतर गेली 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मी जे सांगत होतो की मुस्लिम समाजाला धर्मावर आधारित आरक्षण मिळू शकत नाही, पण त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, MIM अंगावर येत होते, घोषणा देत होते। आज त्यांचा चेहरा उघडा झाला आहे आणि आज नवाब मलिक यांनी स्पष्ट केलेलं आहे की आघाडी सरकार मुस्लिम आरक्षण देऊ शकत नाही। मी या त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो। आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं धर्मावर आधारित आरक्षण दिलं जाऊ शकत नाही। माननीय मोदीजींनी 10% इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचं जे आरक्षण दिलं आहे त्यामध्ये मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं आहे आणि या सभागृहात मागच्या काळात मी त्याचे दाखले दिले होते। त्यामुळे आता तरी या सगळ्यांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल करणं बंद केलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे। सावित्रीबाई फुले रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला तसंच प्रकार नायर रुग्णालयामध्ये घडला होता। चिमुरड्याला उपचार न मिळू शकल्यामुळे चिमुरड्यासहित आई असेल त्याचे वडील असेल या तिघांचा बळी गेला आणि यामध्ये जी महापालिकेने कारवाई केली ती कारवाई पण 3 दिवसांनी केली आणि ती ही तात्पुरत्या स्वरूपाची होती। नाही, म्हणूनच मी म्हटलं की मुलुंडमध्ये घटना होते, इकडे घटना होते, तिकडे घटना होते, वेगवेगळ्या ठिकाणी घटना होत आहेत, पण महापालिका प्रशासन जागं होत नाही। कारण महानगरपालिका प्रशासन अत्यंत व्यस्त आहे। त्यांना पेंग्विनचं नामकरण करायचं आहे, त्यांच्या अजेंड्यावर तो महत्त्वाचा विषय असल्यामुळे बालकं जगली काय आणि मेली काय याबद्दल कुठलीच संवेदना त्यांना नाही। आता असंच आपल्याला यातनं स्पष्ट दिसतं आहे। याच मुद्द्यावर जेव्हा आशिष शेलारांनी टीका केली होती तेव्हा आशिष शेलारांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि आज सुनील प्रभू यांनी ती लक्षवेधी सुद्धा घेतली। आज जी लक्षवेधी मांडण्यात आली होती ती किती राजकीय आहे हे आम्ही उघड केलं, कारण आशिष शेलारांनी जे वक्तव्य केलं त्याचं स्पष्टीकरण दिलं।
हे असताना देखील जाणीवपूर्वक आशिष शेलारांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की महापौरांबद्दल आम्हाला आदर आहे आणि असं वक्तव्य आम्ही करूच शकत नाही, पण त्याच वेळी जिजामाता उद्यानाच्या त्या परिसरामध्ये आमच्या नगरसेविकांवर जो हल्ला त्या ठिकाणी झाला आणि त्यांच्या मॉलेस्टेशनचा जो प्रयत्न त्या ठिकाणी झाला, त्या संदर्भातली तक्रार दिली, ती दाखल करण्यात आली नाही। मोठे शिवसेनेचे खासदार, नेते, संपादक यांनी महिलांबद्दल, आमच्या कार्यकर्त्यांबद्दल मी वापरू शकत नाही असा शब्द वापरला, त्याची तक्रार शीतल गंभीर देसाईंनी दिली, त्यावरही FIR नाही आहे। त्यामुळे यांचं प्रेम हे किती या ठिकाणी महिलांच्या संदर्भात बेगडी आहे आणि किती सिलेक्टिव्ह आहे हेच यातनं स्पष्ट झालेलं आहे। सर, आपल्याला नवाब मलिक आपण ज्यावेळेस मुद्दा मांडला सभेमध्ये त्यावेळेस नवाब मलिक असं म्हणाले की तुम्ही दिशाभूल करताय, मुस्लिमांना धर्माच्या आधारावरती आरक्षण मिळू शकतं म्हणून। ते नवाब मलिक हे काहीही बोलतात, याचा अर्थ ते सत्य बोलतात असं होत नाही ना। काहीही बोलणं आणि सत्य बोलण्यात फरक आहे। जे सत्य त्या समोर आलेलं आहे। कितनी बड़ी लापरवाही है, मुंबई में 4 बच्चों की मौत हुई है, नवजात शिशुओं की। देखिए, ये बहुत बड़ी लापरवाही है। मुंबई महानगर पालिका जो देश की सबसे धनवान महानगर पालिका है, उसमें लगातार अस्पतालों में बच्चे मर रहे। 4 बच्चे, वैसे तो कुल 5 बच्चे जो सावित्रीबाई फुले अस्पताल के NICU में एडमिट थे, वहाँ का AC बंद होने से सेप्टम हुआ, उसमें सेप्टिक शॉक हुआ और उसमें से 4 बच्चे ये गुजर गए और एक बच्चा अभी भी वेंटिलेटर पर है। और इसकी ओर देखने के लिए महानगर पालिका को समय भी नहीं है। महानगर पालिका के नेग्लिजेंस के कारण 3-3 दिन AC बंद रहता है और उसमें आप NICU की बात करते हो और NICU में 5 बच्चों को इस प्रकार से सेप्टम होना, ये मैं ऐसा मानता हूं कि 100% नेग्लिजेंट एक्ट है और इस मृत्यु के लिए महानगर पालिका जिम्मेदार है। एक और बच्चे मर रहे हैं और महानगर पालिका के पदाधिकारी और कर्मचारी जिजामाता उद्यान के पेंगुइन का नामकरण करने में व्यस्त है। ह्यूमन लाइफ, मानवीय जान, ये उनको कोई मायने नहीं रखती, पेंगुइन का नामकरण उनको मायने रखता है। सर, इस अस्पताल के ऊपर भी कार्रवाई की आपकी क्या मांग है? इस अस्पताल के ऊपर भी देखिए, इसमें कार्रवाई होनी चाहिए और मैं तो ऐसा मानता हूँ उच्च पदस्थों पर कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि पहली घटना में 4 घटनाएं हुई है और ऐसे बालक मर रहे हैं, लोग मर रहे हैं, तो इसको किसी को तो जिम्मेदार मानना ही पड़ेगा। ओबीसीच्या मुद्द्यावर आज खूप अकॅडमिक चर्चा तुम्ही केली, अनेक मुद्दे जे मांडले त्यामध्ये प्रामुख्याने सोशिओ इकॉनॉमिक आणि कास्ट असा तो सर्वे आहे आणि वारंवार जी सांगितलं जाते एम्पेरिकल डेटा जर दिला, तुम्ही सेन्सर दिला तर फायदा होईल। त्या मुद्द्यावर अजूनही ते ओबीसीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर देखील दिशाभूल करणारी चर्चा करायची आणि आपलं अपयश लपवायचं, हाच प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। आज मी जे काही ॲफिडेव्हिट दाखल झाला आहे त्याचा दाखला देऊन हा सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होता, सगळ्या देशातल्या सगळ्या कास्टचं याच्यामध्ये सर्वे झाला होता आणि मग नंतर त्यातनं ओबीसी वेगळे करायचे, तर लक्षात आलं की देशामध्ये साधारण 4,000 जाती असताना या सर्वेमध्ये 46 लाख जाती आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 350 जाती असताना 4,28,000 जाती याच्यामध्ये आल्या आहेत। त्यामुळे हा डेटा वेगळा होऊ शकत नाही, म्हणून केंद्र सरकारने कन्सिस्टंट भूमिका मांडली की हा डेटा चुकीचा आहे, हा देता येणार नाही। केंद्र सरकारने दुसरी भूमिका मांडली की हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात इम्पेरिकल डेटा ऑफ पॉलिटिकल बॅकवर्डनेस, राजकीय मागासलेपणाचा डेटा मागितला आहे। हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे, हा नोकऱ्याच्या आरक्षणाकरता किंवा त्या ठिकाणी जे काही शिक्षणाचं आरक्षण आहे त्याकरता सोशिओ इकॉनॉमिक डेटा लागतो आणि राजकीय आरक्षणाकरता राजकीय डेटा लागतो, जो कधीच त्या ठिकाणी केंद्र सरकारने जमा केला नाही। आणि केंद्र सरकारचं हे आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टाने स्वीकारलं, त्याच्यावर निर्णय दिला
तरी देखील इथे दिशाभूल केली जाते. दुसरं असं आहे, कृष्णमूर्ती जजमेंट 2010 साली आलं. मग 10 ते 14 काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, हे झोपले होते, त्या काळात काही केलं नाही. आमच्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा या संदर्भातली एक केस झाली आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या नेत्यांनीच ती केस केली आहे, ती केस केवळ 50% वरच्या आरक्षणाकरता होती. आणि 50% वरचं आरक्षण जस्टिफाय कसं करायचं, तर या दृष्टीनं आपण पॉप्युलेशनचा डेटा घेऊ आणि त्याच्या आधारावर अपवादात्मक परिस्थिती मांडू असा आमचा विचार होता. म्हणून आम्ही त्या काळामध्ये हा डेटा मागितला होता. केंद्र सरकारने सांगितलं नाही देत आहेत. आम्ही त्याच्यावर एक ऑर्डिनन्स काढला आणि त्यावेळेस 50% वरचंही आरक्षण हे आम्ही सेफ केलं आणि ओबीसीचं आरक्षण सेफ ठेवत 5 जिल्हा परिषदांच्या आम्ही त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. 13/12/2019 पहिल्यांदा 13/12/2019 जेव्हा हे सरकार होतं, पहिल्यांदा ट्रिपल टेस्ट ही सर्वोच्च न्यायालयाने सांगितली. ही ट्रिपल टेस्ट 14 महिने न केल्यामुळे अतिशय रागानं, आणि त्यात नमूद केलं, मी वाचून दाखवलं काय लिहिलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढत हे आरक्षण स्थगित केलं. त्यानंतरही आम्ही सहकार्य केलं आणि सांगितलं इम्पेरिकल डेटा हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा आहे, तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा अध्यक्षांनी सांगितलं आम्ही 1 ते 1.25 महिन्यात हा डेटा जमा करू शकतो, आम्हाला रिसोर्सेस द्या आणि सुधारित आदेश द्या. तरी देखील ते झालं नाही आणि ऑर्डिनन्स काढण्यात आला आणि तो ऑर्डिनन्स स्टे झाला. ज्यावेळेस बैठक झाली त्या बैठकीत मी सुचवलं होतं की बिना रिपोर्टचा ऑर्डिनन्स काढला तर तो स्टे होईल. एवढंच नाही तर मी हे देखील सांगितलं होतं की आपण इम्पेरिकल डेटा तयार करून त्याचा रिपोर्ट जर सबमिट केला तर 2020 सालच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे माननीय चंद्रचूड साहेबांनी सांगितलं आहे की अशा प्रकारच्या रिपोर्टच्या खोलात सुप्रीम कोर्टला जाता येत नाही. जसा सरकारने सबमिट केला आहे तसा त्यांना स्वीकारावा लागतो. निष्कर्षात जाता येतं पण त्याच्या डेटात जाता येत नाही, त्यामुळे त्याला कोणी चॅलेंजही करू शकत नाही. हे सगळे मार्ग माहीत असताना वेळ काढू धोरण केलं आणि या ठिकाणी हे जे काही आरक्षण आहे गेलं. आता गेल्यानंतर आपल्या चुकीने गेलं, केंद्राच्या माथी कसं मारता येईल असा रोजचा प्रयत्न आहे. पण आज आम्ही त्यांना उघडं पाडलं. जरी म्हणत असते की आरक्षण मुस्लिमांना देणं शक्य नाही, तरी सुद्धा त्यांचेच सहयोगी अमीन पटेल मात्र असं म्हणतायत की आमच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये मुस्लिमांना आरक्षण देणं आहे, आमच्या जाहीरनाम्यातही ते आणि आम्ही या 5 वर्षात ते देतो. अमीन पटेल सदस्य आहेत, नवाब मलिक सरकार आहेत. सरकारने सांगितलेलं आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम सरकारचा आहे, सरकारने सांगितलं आहे आम्ही देऊ शकत नाही.